ऑप्शन्समध्ये. तर ऑप्शन्समध्ये अजून सगळ्यात म्हणजे जे सगळ्यात मी म्हणते की गरीब लोक जे आहेत म्हणजे मी पण त्याच्यामध्ये एकेकाळी होते की आपल्याकडे पैसा नाहीये, मग आपल्याला वाटतं की अरे छोट्या पैशामध्ये आपण बडी धमाल आपण करूया. तर त्या केसमध्ये मी ऑप्शन्स ट्रेडिंग. रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज आपण एक वेगळ्या विषयी बोलणार आहोत की ते आहे की बऱ्याचदा काय होतं की आमच्या इन्व्हेस्टर्सला मी जेव्हा भेटते किंवा कोणी नवीन इन्व्हेस्टर्स मला जेव्हा भेटतात तेव्हा ते मला पहिल्यांदा प्रश्न विचारतात की मॅडम तुम्ही फॉरेक्स करता का किंवा तुम्ही FNO करता का. तर पहा, कसं आहे ना की माझं सांगायचं म्हटलं तर मागच्या मी साधारणतः जवळपास म्हटलं तर 15 वर्षापासून मी मार्केटमध्ये आहे आणि या काळामध्ये मी म्हणजे साधारणतः 3 वेळा आतापर्यंत FNO जे आहे ते केलं सोडलं धरून म्हणजे जे केलेलं पण आहे, नंतर सोडलंय, फ्रस्ट्रेट होऊन परत सोडलंय, मग परत एकदा जिद्दीने उभं राहिली, मग परत एकदा सोडलं, असं मी 3 वेळा केलं. आणि त्याच्यावरनं म्हणजे आज जे काही मी तुम्हाला ज्ञान देणार आहे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर करून भागला आणि आता देवपूजेला लागला अशी माझी कंडिशन आहे. ओके, तर कसं आहे ना मंडळी की पहा की FNO म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स किंवा हे जे फॉरेक्स करन्सी मार्केट जे आहे ते, तर या सगळ्या मार्केटमध्ये बेसिकली आता पहिल्यांदा सगळ्यात बेसिक इंट्रोडक्शन म्हणून सांगते की एक तर आहे इंट्राडे म्हणजे की तुम्हाला त्याच्यामध्ये क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला क्वांटिटीचं फ्रीडम असतं की तुम्ही 100 घ्या, 200 घ्या. मग तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी HDFCचा शेअर घेते, तर HDFCचा शेअर आताच आपण धरू एक 2000 रुपयाला आहे, तर 2000 रुपयाच्या मध्ये इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही करायला गेला तर तुम्ही 100 घ्या, 200 घ्या, तुमची मनाची मर्जी तिथे चालते, बरोबर. आणि तुम्ही साधारणतः 20% तिथे मार्जिन देता. म्हणजे समजा तुम्हाला 10 लाख रुपये जर 500 शेअर्स घ्यायला लागत असतील HDFCचे, तर या केसमध्ये तुम्ही 20% व्हॅल्यू द्यायची त्या केसमध्ये इंट्राडे मध्ये. आणि तुम्ही त्या 500 शेअर्सची बाय सेलचं जर काही त्याची जी काही प्राइस चढ उतार होईल तर त्याचं तुम्ही बेनिफिट तिथे घेऊ शकता, बरोबर. त्याच्यानंतर हे झाले इंट्राडे. परंतु त्याच्यामध्ये कंडिशन काय असते की तुम्हाला त्याच दिवशी विकायचं, त्याच दिवशी खरेदी करायचे, त्याच दिवशी विकायचे. मग तुम्ही अर्थात विकून खरेदी करू शकता की त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात, किंवा खरेदी करून विकू शकता. ओके, तर त्याला इंट्राडे म्हणजे बाय करून नंतर सेल करणं रेग्युलर पद्धतीने आपलं. दुसरं काय की फ्युचर्स म्हणजे एखाद्याला पाहिजे की मला आजच खरेदी विक्री नाही, लगेच एवढं नाही, मला 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्यांनी करायचंय. तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला हे मार्जिन दिलं जातं की 10 लाखाचे जे काही शेअर्स आहेत 500 क्वांटिटीचे, ते तुम्ही 2 लाखातच खरेदी करा. आणि त्याच्यामध्ये जर त्याची प्राइस जर वाढली, 2000ची 50 रुपये प्राइस झाली, तर 2000ची 2050 रुपये प्राइस झाली, तर त्या 50 गुणिले 500 क्वांटिटीचं तेवढा जो काही बेनिफिट आहे, म्हणजे पैसे तुम्ही देणार फक्त साधारणतः 20%, पण बेनिफिट तुम्हाला सगळ्या क्वांटिटीवर मिळणार. अशा पद्धतीने हे फ्युचर्स मध्ये तुम्हाला बेनिफिट मिळतं. आणि तिसरं जे आहे ते सेम फ्युचर्स मध्ये पण तुम्ही बाय सेल करू शकता. आणि सेम पद्धतीने तुम्ही जे आहे ते ऑप्शन्समध्ये. तर ऑप्शन्समध्ये अजून सगळ्यात म्हणजे जे सगळ्यात मी म्हणते की गरीब लोक जे आहेत म्हणजे मी पण त्याच्यामध्ये एकेकाळी होते की आपल्याकडे पैसा नाहीये, मग आपल्याला वाटतं की अरे छोट्या पैशामध्ये आपण बडी धमाल आपण करूया. तर त्या केसमध्ये मी ऑप्शन्स ट्रेडिंग करायचे की म्हणजे मला जो काही HDFCचा जो काही की 2000चा शेअर आहे, तर मी त्याच्यावर सॉर्ट ऑफ तो काही प्रीमियम दिला जातो. म्हणजे 2000चा शेअरवर त्याचा C जर घेतला, 2100 वर जाणारा C, तर आणि ती 2100ची त्याने प्राइस क्रॉस केली, तर त्याचं प्रीमियम व्हॅल्यू म्हणजे हार्डली ती काहीतरी, आता तुम्हाला असं जरा की लॉटसाठी तुम्हाला एक 10,000 रुपये म्हणजे जी 2 लाख रुपये पे करावे लागतात त्याच्याऐवजी ती 10,000 रुपये पे करावे लागतात या केसमध्ये. आणि अगेन सगळ्या क्वांटिटीचा मात्र बेनिफिट आपल्याला मिळणार. तर त्या पद्धतीने, तर अशा पद्धतीने FNOचं मार्केट सेम फॉरेक्स. आता फ्रँकली स्पीकिंग सगळं मी करन्सी एक्सचेंज कधी केलं नाही, म्हणजे हेच मला झेपता होतं की FNO मध्येच की बऱ्याचदा मी पूर्ण म्हणजे अशी की बऱ्याच असं व्हायचं माझं स्क्रीनवर बसल्यावर की देवा प्लीज आजचा दिवस माझा जाऊ दे, की मी
आजचा दिवस हा माझा चांगल्या पद्धतीने मी क्रॉस करू दे आणि मी म्हणजे असं व्हायचं की बऱ्याचदा की 1 लाखाचं मला प्रॉफिट होऊन जायचं एखाद्या वेळेस, आणि दुसऱ्या दिवशी किंवा आठवड्याने 2 आठवड्याने असं व्हायचं की 2 लाखाचा लॉस झालाय. मग म्हणायचं की देवा की फक्त आजचा दिवस निघू दे, 2 लाखाच्या मला 1 लाखाचा फक्त मला लॉस, म्हणजे समोर जाताना दिसायचं की 2 लाखाचा लॉस जो आहे 1 लाखाचा आधी, मग नाही होऊ दे अजून थोड्या वेळाने प्रॉफिट होईल, असं करत तो 2 लाखावर 1 लाखाचा लॉस 2 लाखावर जायचा. मग असं प्रे करायला लागायचं की 2 लाखाचा लॉस आता 1 लाखावर येऊ दे. तर अशा पद्धतीचं जर म्हणजे ऑलमोस्ट महिन्यातनं 5 वेळा असं देवाला तर इतकी देवाची आठवण यायची की सांगू शकत नाही की किती आठवण यायची देवाची. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त देवाची आठवण केली असेल तर FNO ट्रेडिंग करताना आली असेल. ओके. आणि असं मी हे 3 वेळा मूर्खपणा, म्हणजे 1 नाही 2 नाही, तिसऱ्यांदा मूर्खपणा करून मी केलं की देवा की नाही आता हे FNO ट्रेडिंग करणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मला त्याच्यामधून हे कळलं की आपल्या मनाची शांती जी असते ना ती पूर्णतः आपण लॉस्ट करतो त्याच्यामध्ये. ओके. आता मी तुम्हाला जस्ट एक स्क्रीनवर फक्त एवढाच मी तुम्हाला मेसेज दाखवते. पहा की स्क्रीनवर जर आपण पाहिलं तर कुठलंही तुम्ही आपलं हे ओपन केलं काय डीमॅट अकाउंटचं जेव्हा आपण ओपन करतो त्यावेळी आपल्याला एक पॉपअप येतो. आता म्हणजे हा कंपल्सरी मागच्या 1-2 वर्षापासून सेबीने हे कंपल्सरी रूल टाकलेला आहे की तुम्हाला हे दिसलंच पाहिजे जो काही डिस्क्लोजर. म्हणजे एखाद्याने सिगारेट पिताना कसं की तो घाणेरडा असा माणूस येतो आणि त्याच्यावर तो सांगतो की तुम्हाला कॅन्सर होईल आणि काय तुमचे फेफडे खराब होतील आणि वगैरे वगैरे, पिक्चर पाहताना आपल्याला जसं दिसतं. तर तशाच पद्धतीने इथे हे रिस्क डिस्क्लोजर दिलेलं असतं की 9 out of 10 इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स in the equity, future and options segment incurred net losses. Okay. On an average, loss makers registered net trading loss close to 50,000. Okay. हा स्टॅटिस्टिक्स काढलेले यांनी, हे काही असंच डेटा आलेलं नाही की जी काही लोक करतायत त्याच्या फक्त म्हणजे 10 मधला फक्त एकच माणूस त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. त्याच्यामध्ये जी काही लोक लॉस करतात ती ऍव्हरेज 50,000चा लॉस त्याच्यामधनं घेऊनच बाहेर पडतायत. ओके. ओव्हर अँड अबोव द नेट ट्रेडिंग लॉसेस इनकर्ड, लॉस मेकर्स expended an additional 28% ऑफ नेट ट्रेडिंग लॉसेस ॲज अ ट्रान्झॅक्शन कॉस्ट. म्हणजे लॉस, नेट लॉस म्हणजे आपल्याला जो दिसतो की मी 100 रुपयाला एखादी वस्तू घेतली आणि 50ला विकली तर 50 रुपयाचा तर नेट लॉस होतोच आहे. शिवाय याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन जे करताना जे काही लॉस येतात ते वेगळेच. ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी येते ती जवळपास ॲडिशनल 28% कॉस्ट आपण त्याच्यामध्ये त्या जे काही ट्रेडर्स असतात ते पे करतायत याच्यामध्ये. आणि चौथं जे काय की दोज मेकिंग नेट trading profits incurred between 15% to 50% of such profits as a transaction cost. जे काही लोक प्रॉफिट बनवत आहेत त्यांनाही जवळपास 15% ते 50% त्याच्यामधलं प्रॉफिट जे आहे ते ट्रान्झॅक्शन कॉस्ट मध्ये पे करावं लागतं. हे हा जो काही स्टॅटिस्टिक डेटा जो आहे तो सेबीने स्वतः त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सेबी स्टडी डेटेड जानेवारी 25, 2023. तर याच्यामधून त्यांनी जो काही FNOच्या ट्रेडिंग मधून जो काही डेटा टाकलेला आहे तर त्याच्यामधून त्यांनी हा डेटा काढलेला आहे. म्हणजे पहा की स्वतः जो काही कंट्रोलर आहे तो स्वतःच सांगतो ओरडून की बाबांनो ह्याच्यामध्ये लॉस होतो, तुम्ही नका करू. तरी आम्हाला इन्व्हेस्टर्स, आम्हाला जे काही येतात नवीन लोक ते येऊन विचारतात की मॅडम तुम्ही FNO करता का, मॅडम तुम्ही फॉरेक्स करता का. आणि मग मी असं डोक्याला हात लावून बसली की आता म्हणजे आता काय बोलायचं यांना, की असं काय सांगायचं की समोरून जर कंट्रोलर सांगतोय तर तुम्हाला कशाला म्हणजे काय बोलायचं आता. तर ह्या पद्धतीने. ओके. तर सगळ्यात महत्वाचं ठीक आहे हे लॉस जो आहे ना तो तर मी म्हणेल की एक फायनान्शियल लॉस दॅट इज ओके. कुठेतरी आपण जो जर माणूस उभा राहिला तर तो आपण कुठे ना कुठेतरी हा लॉस एकदा भरून तरी काढू शकतो. पण सगळ्यात मोठा लॉस जो आपला जो होतो तो होतो आपला हेल्थ वाईज आणि मेंटल लॉस. मी तो स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे मित्रमंडळींनो. तुम्हाला सांगते की जेव्हा मी त्या स्क्रीनवर बसायचे अक्षरशः म्हणजे माझं कुठेही लक्ष नसायचं. मी अक्षरशः फंक्शन्समध्ये जायचे, तिथे माझं म्हणजे आजही तुम्ही पहा जे कोणी लोक करतात FNO, कारण तुमचा एवढा मोठा पैसा जेव्हा तुम्ही मोठी क्वांटिटीचा पैसा लावता ना आणि तो असा चार्टवर वर खाली म्हणजे आता ह्या FNO मध्ये बनवलं तर मी जे ऑप्शन्स ट्रेडिंग केलेले स्टॉक किंवा स्टॉकचं ऑप्शन्स आहे FNO आहे किंवा बँक निफ्टी किंवा आता सेन्सेक्स, म्हणजे त्यांनाही माहिती आहे की भरपूर याच्यामध्ये मार्केट आहे आणि मूर्ख बनणारे लोक भरपूर आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये ते खूप व्हरायटी काढत राहतात जे कोण NSE एक्सचेंज आहे किंवा BSE एक्सचेंज आहेत हे लोक. तर याच्यामध्ये सांगायचा मुद्दा काय की व्हरायटी त्याच्यामध्ये भरपूर आहे आणि
चार्टवर जी काही अपडाऊन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विकली एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, PEC, त्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स त्याचे, जे काही वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसेसच्या. तर हे सगळे जे काही एवढे या प्रत्येक प्राइस जी मुवमेंट होते ना, ते एवढे टेन्शन्स असतं जेव्हा आपण स्क्रीन पुढे असतो तेव्हा. आणि अक्षरशः प्रत्येक मिनिटाला तुमची धडधड जी आहे ना ती वाढत जाते, कारण क्वांटिटीचा खेळ असतो. क्षणात म्हणजे तेव्हा तुम्ही समजा एखाद्याने 1 कोटी लावले असते तर क्षणात त्याचे 5 ते 10 लाख रुपये कमी होतात, क्षणात ते वर होतात. आणि हे तुम्हाला काहीच माहित नसतं. बरं, हे करताना एखाद्याने समजा अचानकपणे, म्हणजे तुम्ही लावले सगळं एकदम कॅल्क्युलेटेड, 100% तुमचं कॅल्क्युलेटेड डेटा आहे, सगळं एकदम परफेक्ट आहे, आणि अचानक काय झालं की तिकडे रशिया म्हटलं की आता आम्ही युक्रेन बरोबर वॉर डिक्लेअर केलं ना, अचानक त्यांनी बॉम्ब टाकला, तर झालं ना इकडे लगेच मार्केट. कारण मार्केटला तर लगेच न्यूज माहिती असते, कारण ऑपरेटर्स ह्या ज्या गोष्टी असतात, आपल्या रिटेलर पब्लिक जे आहे ते खूपच म्हणजे सगळ्यात शेवटी डेटा येतो यांच्याकडे. पण जे काही ऑपरेटर्स असतात त्यांच्याकडे हा डेटा लगेच येतो, त्यामुळे लगेच ही मुवमेंट इतकी क्विक होते ना की वी कॅनॉट टेल की काय. म्हणजे 1 करोडचे 50 लाख एका दिवसात होतील तर तो माणूस कसा म्हणजे हॅपी राहू शकतो? इम्पॉसिबल आहे. किती तुम्ही श्रीमंत असं, एखाद्या माणसाचे 1 करोड लागले आणि तिथे त्याचे 50 लाख रुपये झाले, आणि तुम्हाला काही गोष्टी ज्या तुमच्या कंट्रोलमध्येच नाहीयेत, किंवा काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाहीये, तुम्हाला त्याचा बऱ्याचदा बेसच माहीत नाहीये, तर अशा परिस्थितीत तुम्ही तिथे काय करू शकणार आहे? तर तुमचा तो मेंटल लॉस जो होतो तो भयंकर असतो. दुसरं म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते की एवढे हार्टबीट्स अपडाऊन होतात, म्हणजे पूर्ण तुम्ही फिजिकली जे आहे तो तुम्ही म्हणजे मला असं वाटलं की लिटरली की मी आता त्याची हार्टची पेशंट होऊन जाईल त्या केसमध्ये. त्याच्यामुळे तिथे मी ठरवलं की सगळ्यात पहिल्यांदा रिस्पेक्ट काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यात, देवाने जे आपल्याला फुकट दिलेलं आहे, फुकट मी म्हणेल की तुम्ही एखाद्या अपंगांकडे पहा किंवा एखाद्या हँडिकॅप व्यक्तींकडे पहा की त्यांच्याकडे म्हणजे किंवा एखाद्या मतिमंद व्यक्तींकडे पहा की ह्या लोकांकडे बऱ्याचशा गोष्टी दे आर मिसिंग, की देवाने त्यांना नाही दिलेलं आहे समहाऊ रिझनमुळे नाही, पण आपल्याला ते देवाने दिलेलं आहे. सो वी शुड बी ग्रेटफुल की मला हे परमेश्वराने दिलेलं आहे, आणि मी हे या फालतू फक्त पैशाच्या मागे आणि मूर्ख पैसे म्हणजे मूर्खपणाच्या मार्गाने, मी म्हणत नाही की पैशाच्या मागे लागणं चुकीचं आहे, पैसा हा महत्वाचाच आहे आयुष्यात, ओके, पण तो चुकीच्या मार्गाने हा मिळवणं FNO सारख्या हा अक्षरशः महामूर्खपणा आहे. ओके, म्हणजे तुमचं पूर्ण तुम्ही मेंटली लॉस होणार, तुम्ही फिजिकली तुमचा फिटनेस त्याच्यामध्ये लॉस होणार आहेत, तर तुमची हेल्थ जी म्हणजे तुमचं जे तुम्ही हार्ट पेशंट बनत असाल, तुम्हाला त्याच्यामध्ये गोळ्या खाव्या लागत असतील, तर काय अर्थ आहे त्या पैशाला? शून्य अर्थ आहे माझ्या मते. ओके, सो त्यावेळी त्या मोमेंटला मी ठरवलं की बस आता FNO वगैरे काही करायचं नाही. मागच्या 3 वर्षापासून मी आता हे पूर्ण सोडून दिलेलं आहे. ओके, आणि आता म्हणजे हे मला आता लक्षात आले की पैसा तर आपल्याला शेअर मार्केटमधनच बनवायचा आहे, तो बनणारच आहे. ओके, सगळ्यात बेस्ट सगळ्यात पीसफुल वे तर म्युच्युअल फंड. ओके, दॅट इज म्हणजे मी भक्तच आहे, मी डिस्ट्रीब्युटर तर आहेच, पण मी त्याची भक्त आहे, कारण मी स्वतः त्याच्यामधला डीपनेस पाहिलेला आहे की जे काही म्युच्युअल फंड आपल्याला पीसफुली जे पैसे मिळवून देतात, सो म्युच्युअल फंड इज द सगळ्यात इझिएस्ट वे. त्याच्यानंतर खूप फास्ट थोडासा अजून जास्त पैसा मिळवायचा असेल तर डायरेक्ट इक्विटी, परंतु तो अभ्यास करून फंडामेंटल लुक इट ॲज अ बिझनेस. जे मी पहिल्या दिवसापासून सांगते की तुम्ही जो काही शेअर मार्केटमध्ये पाहताय, तुम्हाला जे जास्त रिटर्न्स मिळवायचे त्याच्यासाठी तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका डायरेक्ट इक्विटीसाठी. अक्षरशः म्हणजे मूर्खपणाचा मार्ग आहे की कोणी, कारण जे आता मला बरेचसे माझे असं इन्व्हेस्टर्स भेटतात ते मला सांगतात की आम्ही महिन्याला आम्हाला यांच्याकडे आम्ही गुंतवणूक करतोय, आम्हाला 2%, 5% रिटर्न ते मिळून देणार आहेत, आणि 1 ते 2 वर्ष असे रिटर्न मिळतात, आणि त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतात ना आपल्या मराठी भाषेमध्ये तेलही जातं आणि तूप पण जातं, बसा उमलत. तर अशी सिच्युएशन येते. तर त्याच्यामुळे तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका तुमचं जो काही FNO सारख्या, कारण ते लोक कुठे इन्व्हेस्ट करतात. आता मला जे काही माहिती आहे तर हे लोक कुठे इन्व्हेस्ट करतात, एकतर जर मार्केटमधले लोक असेल तर ते FNO मध्ये किंवा अशा फॉरेक्समध्ये, किंवा तिसरा वे असतो मी जे काही ऑब्झर्व केलेलं आहे मार्केटमध्ये की हे कुठेतरी हाय रेट ऑफ इंटरेस्टने ते पुढे पैसे देतात. म्हणजे तुम्हाला 5% देतात तर पुढे त्या किती टक्क्याने ते पैसे देत असतील विचार करा तुम्ही साधारणतः. ओके, साधा लॉजिक लावा, म्हणजे 7 ते 8% एखाद्या व्यक्तीला जर महिन्याला हे 5% बोलते, हे महिन्याचे लोक मला विचारतात लोक की 5% नाही म्हणजे तुम्ही महिन्याला मिळून देणार का? म्हणजे तो 60% रिटर्न झालाय. सेबी स्वतः सांगतंय की सेबी किंवा RBI स्वतः सांगतं की तुम्हाला हायर रिटर्न्स देणारे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला कोणी असं लिक्युरेटिव्ह रिटर्न्स दाखवत असतील तर तुम्ही तिथे फसू नका. परंतु लोकांना स्वतःला म्हणजे फसूनच घ्यायचं असतं तर काय बोलणार आम्ही त्या परिस्थितीमध्ये? आम्ही जीव तोडून सांगतो की नाही, असे रिटर्न्स बनत नाहीत लॉंग टर्म मध्ये. तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ बनवायची असेल तर तुमची जी हाव जी आहे ती कंट्रोल करा, नाही तर अभ्यास करा ना. अभ्यास करणं ही सगळ्यात इझिएस्ट, आपल्याला देवाने तर दिलेलं आहे ना त्याचा आपण वापर करा आणि पैसा बनवा. सिंपल, सगळ्यात सिंपल
सोल्युशन आहे. ओके, सो माझी अगदी तुम्हाला कळकळीने परत एकदा विनंती आहे, म्हणजे आपला हसून कळून विषय चालू झाला, पण महत्त्वाचा विषय आहे की FNOच्या मार्गाने लागू नका. अक्षरशः तुमच्या आयुष्याचं वाटोळं होईल त्यामध्ये, कारण हे जे आहे तो पूर्णतः जुवा आहे मी म्हणेल. ओके, अगदी 10%, कारण मीही म्हणजे खतरों की नाही खतरों के महामूर्ख खिलाडी होऊन मी ते सगळा खेळून पाहिलेलं आहे. तर एवढं सोपं नसतं ते, आणि जरी असले तरी म्हणजे तुम्हाला खूपच जास्त त्याच्यामध्ये स्ट्रेस जो आहे तो खूप जास्त असतो, फिजिकल मेंटल टेन्शन जास्त असतो. सो बेटर टू अवॉइड इट. आणि जे काही कळतंय आपल्याला, कळून वळून आपण जे काही मूर्ख झालो तर आपण कळून वळून झालो तर आपल्याला त्याचं तेवढं दुःख येत नाही. सो त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करा, आणि बाकीचं जीवन तुमचं आहे, आयुष्य तुमचं आहे, पैसा तुमचा आहे. सो डिसिजन घ्यायचाही राईट्स तुमचा आहे. सो आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल मी मंडळी, आणि थोडं स्पष्ट बोलले तर राग म्हणून घेऊ नका. आणि अजूनही तुम्हाला कुठल्या विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर तसंही मला नक्की कळवा. आता पुढचा मी सिरीज घेऊन येण्याचा विचार करते की आपली जे काही निफ्टी 50 आहे, तर निफ्टी 50 मधले जे लार्ज कॅप फंड्स आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली जे काही स्मॉल कॅप बिझनेस आहेत, तर असे कोणते बिझनेस आहेत त्याच्यावर आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न, आता मी पुढे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे पुढची जी काही सिरीज असेल. तर या व्यतिरिक्तही तुम्हाला काही विषय असतील तर आपण तेही नंतर त्याच्यावर आपण अभ्यास करूया. आणि बाकी जनरल फायनान्शियल मॅनेजमेंटमधले कुठले विषय असेल, तुमच्या पर्सनल फायनान्समधले, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क नक्कीच करू शकता. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, माझा ईमेल ID देखील दिलेला आहे. तर आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल मंडळी. आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.